रत्नाकर मतकरी यांच्या संभ्रमाच्या लाटा या गूढकथा संग्रहातून मिछीवाला नावाची कथा. आकाश, निळभोर आकाश, खाली जमीन, जमिनीवर हिरवळ, गवताची पाती, आकाशाकडे पाहणारी हिरवीगार, डोळ्यांना थंडावा देणारी. निळ्या आकाशातून पांढरे ढग सावकाश आरामात फिरतायत. त्यांना घाई नाही कुठेही जाण्याची. ढगाकडे पाहत तो सुद्धा असाच स्वस्थ पडला होता. त्यालाही घाई नव्हती, आराम होता, पण मनाला मोकळेपणा नव्हता, शांतता नव्हती. हातांची घडी उशाला घेऊन डाव्या गुडघ्यावर उजवा पाय टाकून तो पडला होता. गवताची पाती कानांना गुदगुद्या करीत होती. मध्येच एखादी वाऱ्याची झुळूक येऊन जाई. बरं वाटत होतं म्हणून बरं वाटत होतं. असंच पडून राहायला मिळालं तर किती चांगलं. ही देवाची दुनिया, आकाश, वारं, हिरवळ. नाहीतर आपण पैसा, मारामाऱ्या, झगडे, खूनसुद्धा. अशा वेळेस आपण जीव द्यावा असं मनापासून वाटायचं. नाहीतरी कशासाठी जिवंत राहायचं. पोर नाही, बाळ नाही. झाली एक पोरगी, ती झाल्या गेली आपल्या आईला बरोबर घेऊन. आता जिवंत राहायचं ते कोणासाठी? बॉसची कामं पार पाडण्यासाठी? त्यानं खुश होऊन अधिक पैसा द्यावा यासाठी? कशाला हवाय पैसा? जगण्यासाठी पैसा आणि पैशासाठी जगणं. कशाला चालू ठेवायचं हे चक्र? जीव द्यायचा धीर होत नाही म्हणून. दुसऱ्या कोणाचा जीव घेताना अंगात कसं सहज अवसान येतं. मग स्वतःचा जीव घेतानाच धीर का होऊ नये? निदान नंतर पकडलं जाण्याची धास्ती तरी नाही केला पाहिजे. एकदा तोही धीर केला पाहिजे. खरं तर आपण यापूर्वीच मरायला हवं होतं. तसं केलं असतं तर निदान 4-4 प्राण तरी वाचले असते. तो पठाण, तो जाडा शेठिया, तो पानवाला, मटक्याचा बुकी, तो मद्रासी, सगळ्यांची नावंसुद्धा आठवत नाहीत. त्यांना नीट ओळखत तरी होतो कुठं आपण? आतल्या कुणाशी वैर तर सोडाच, पण 4 शब्दांची देवाणघेवाण सुद्धा झाली नव्हती. फक्त बॉसचा निरोप, एक बॉसच्या अक्षरातली चिठ्ठी, तिच्यावर दुसरं काहीच नाही. फक्त त्या माणसाचं नाव, कुठं गाठायचं याचा पत्ता आणि वेळ, बहुतेक वेळेस बरोबर त्या माणसाचा फोटो. बस, ही त्या माणसाची मरण चिठ्ठी, त्याचं वरच्या कोर्टातलं समन्स. ही चिठ्ठी हातात पडली की त्या माणसाचं मरण अटळ. डॉक्टरची चिठ्ठी पाहिल्याबरोबर केमिस्टनं औषध हजर करावं तितका सोपा मामला. प्रत्येक गिऱ्हाईकाचं औषध त्याच्याकडे तयार असे. 36 व्याधींवर एकच इलाज, खिशातला रामपुरी. सटकन बाहेर काढायचा, पटकन पातं उपसायचं, खसकन खुशीत खुपसायचं, वळवायचं, बस. माणसाला देवाचं नाव घेण्या इतकाही वेळ मिळत नसे. मग मारणाऱ्याचा चेहरा पाहणं तर दूरच, दुसऱ्याच क्षणी चाकू खिशात नाहीसा आणि मारणारा काळोखात गडप. दुसऱ्या दिवशी बॉसला सलाम, चिठ्ठीबरोबरचा ॲडव्हान्स वजा जाता उरलेली रक्कम तत्काळ हजर. हे फार चांगलं होतं. बॉसकडे कधी दुसऱ्या दिवसाचे वायदे नसत. विचार केला की त्याचं त्यालाच विचित्र वाटे. प्राण जाताना त्यांच्यापैकी कोणी विचारलं की बाबा रे, तुझी माझी ओळख ना देख, का घेतलास तू माझा प्राण? तर आपण त्याला काय उत्तर देऊ? पैशासाठी, बॉसकडून मिळणाऱ्या पैशासाठी. मग त्यासाठी एवढ्या लोकांचे प्राण घेण्यापेक्षा एकदा स्वतःचाच साला. एवढा एकच उद्गार स्वतःशी काढून तो गप्प बसला. असले विचार कमकुवतपणाचे, नामर्दपणाचे अलीकडे फार यायला लागलं. हे डोक्यात काढून टाकलं पाहिजे ते, नाहीतर वाट लागेल. दुसरं काही सुचत नसेल तर विचार करणंच बंद केलं पाहिजे. हे गवत विचार करतं, हे ढग विचार करतात.
हे गवत विचार करतं, हे ढग विचार करतात, पलीकडे ती मुलं खेळतायत ती विचार करतात. मग आपल्यालाच विचारांची जरूर काय? मरणारे काही आपल्याला तो प्रश्न विचारत नाहीत. इतकं झपाट्याने फिरवतो आपण पातं, क्षणात जीवाची सुटका. पाप पुण्याचे हिशेब करायला सांगितलेत कुणी? माणसानं मजा करावी, खावं प्यावं, माड्या चढाव्यात, सिनेमे पाहावेत. आपण कशासाठी जगतो हे विचारायचंच कशाला? कसं जगायचं एवढंच बघावं, चैनीत वागावं आणि त्यासाठी पैसा कमवावा कुठल्याही मार्गानं. त्यानं शर्टाच्या खिशातून विडी काढली, माचीस काढली आणि विडी शिलगावली. चला, नको म्हटलं तरी भलभलते विचार येतातच. बाळणपणात बायको गेली, जन्मलेली मुलगीही गेली. का मेल्या असतील त्या दोघी? का मेल्या असतील त्या दोघी? आपल्या पापानं. आपण इतक्यांचे प्राण घेतले म्हणून. काहीतरीच. पापपुण्याचा असा कुठं जन्म मरणाशी संबंध असतो? कितीही म्हटलं तरी नाही ते मनात येतच. आपल्या पापानं त्या का माराव्यात? आपणच का नाही अजूनपर्यंत फासावर लटकलो? त्यानं मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. असले वेडेवाकडे विचार करीत बसायला अजून थोडा वेळ सवड होती. एकदा का काळोख पडला की मग मात्र कामगिरीवर गेलंच पाहिजे. या वेळेची कामगिरी अधिकच बिकट. स्त्री हत्येचं पातक अजून कधी केलं नव्हतं, ते यावेळी करावं लागणार. कॅबरे डान्सर. खरं नाव काय कुणास ठाऊक. बॉसनं पत्ता दिला होता. आडबाजूची बिल्डिंग दुमजली. कॅबरेहून बरोबर 12:30 वाजता टॅक्सीनं घरी परत येते. तळमजल्याच्या टर्निंगशी लपून राहायचं. जिन्यात दिवा नाही. बॉसची माहिती अचूक असते. कुठं मिळवतो कोण जाणे. काय केलं असेल तिने? बहुधा दुसऱ्या स्मगलरच्या गँगपैकी कोणाशी तरी तिचा संबंध असेल. कदाचित तिच्या हॉटेलचा मालकच स्मगलर असेल. नको तेव्हा नको ती माहिती ही त्यांना पोहोचवत असेल. बॉसच्या मार्गातला काटा चांगलाच ठुसठुसत असला पाहिजे. आपला नेहमीचा भाव 2,000चा, यावेळी 3,000चं आश्वासन. कदाचित बाई म्हणून असेल. बाई म्हणून चाकू चालवताना हात नाही कापता कामा, मग ती कितीही तरुण असली तरी. खूबसूरत तर दिसतेच आहे फोटोवरून. त्याशिवाय तिचा नाच कोणी पाहिला असता? हिला मारायचं म्हणजे नुसता चाकू चालवायचा. तेवढ्यासाठी 3,000 मिळायचे आहेत. कोण रडेल हिच्यासाठी? हिचा हॉटेल मालक की एखादा धनी? मुलं बाळं आहेत 2 म्हणे. आणि एकदम एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली. एक चिमुकली आपल्याकडे पाहत हिरवळीवर आपल्या शेजारी बसली आहे. ए मिचीवाला, तुझी मिची शान आय, ती म्हणत होती. त्याला गंमत वाटली त्या मुलीच्या दिटाईची. मुलगी अतिशयच गोड होती. मोठमोठे गोबरे गुलाबी गाल, निळसर डोळे, दाट भुरे केस, अंगावर झालरीचा पारदर्शक आकाशी फ्रॉक. एखाद्या चित्रातल्या परीसारखी दिसत होती ती. भलतीच खूबसूरत, पण अगदीच छोटी. ए मिचीवाला, मी तुझ्या मिचीला हात लावून पाहू? त्यानं तिला मिशांना हात लावू दिला. त्या गोड मुलीला कौतुक वाटावे अशा भरघोस मिशा स्वतःला असल्याबद्दल त्याला भलताच अभिमान वाटला. केवढी असेल ही? जेमतेम 3-3.5 वर्षांची. एकदम त्याच्या मनात आलं, आपली मुलगी जगती वाचती तर एव्हाना एवढीच असती. नकळतच तो तिच्याशी खेळू लागला. तिनं त्याच्या मिशा ओढल्या, नाक ओढलं. त्यानं गवताची पाती तिच्या डोक्यावर टाकली. रिबिनी सुटल्या, त्या बांधून दिल्या. तेवढ्यात तिकडे 2 फुलपाखरं पाठशिवणी खेळत आली. त्यांच्या मागून ती मुलगी धावली. बराच वेळ मोडला होता. समोरच्या हॉटेलात चहा घेऊन आपल्या कामाला लागावे म्हणून तो उठला. कपड्यांना चिकटलेली गवताची पाती त्याने झटकली. समोरच्या हॉटेलात तो येऊन बसला आणि काय ऑर्डर द्यावी याचा विचार करू लागला. पाहतो तो टेबलावर कोपर टेकून तीच मुलगी ऐटीत उभी.
आपल्या पाठोपाठच ती आली असणार. आपल्याला समजलं कसं नाही? बरं तर बरं, रस्ता क्रॉस करताना गाडी समोर आली असती तर? या विचारासरशी त्यानं तिला जवळ घेतलं, उचलून आपल्या शेजारी बसवलं. ए मिचीवाला, तू शानशान आहे. त्या मुलीनं त्याच्या चांगुलपणाला लगेच दाद दिली. मग दोघांनी चंगळ केली. त्यानं पोटभर खाऊन घेतलं. तिला आईस्क्रीम दिलं, बिस्किटं दिली, चॉकलेट घेऊन दिलं. तिचे लाड करण्यात तो रमून गेला. त्याच्या एरवीच्या दांडगट रद्दी आयुष्यात पहिल्यानंच काहीतरी नाजूक सुंदर आलं होतं आणि एकदम त्याच्या ध्यानात आलं, अरे ही मुलगी कुठली, कोणाची? तिला परत पाठवायला हवं. मगाशी ती हिरवळीवर खेळताना भेटली, तिथं तिला परत नेऊन सोडायला हवं. पण ती दोघं हिरवळीवर गेली तेव्हा काळोख पडायला लागला होता आणि हिरवळीवर कुणीच मुलं खेळत नव्हती. दोघे चौघे फुटकळ लोक अजून बसले होते. ती मुलगी त्यांच्यापैकी कुणाची असेलसं वाटत नव्हतं. तरी देखील तो तिला घेऊन त्यांच्या समोरून गेला. ती त्यांची नव्हती. बहुधा ती इतर मुलांबरोबर आली असावी आणि मुलं तिला विसरून गेली असावीत. आता काय करायचं त्याला काही सुचेना. हिला घरी तर पोचवायला हवं, पण कसं पोचवायचं? हिचं घर कुठं ठाऊक आहे आपल्याला? कुणाबरोबर आली होतीस तू? प्रश्नांचा अर्थ तिला काही केला कळेना. ती अजून खेळण्याच्याच रंगात होती. चल ना, आपण बुर्र जाऊ, ती त्याला एकसारखे सांगत राहिली. तिच्या कलानं धिण्या वाचून इलाज नव्हता. दोघं पाण्याच्या काठाशी आली. बांधलेल्या दगडी भिंतीशी उभी राहिली. त्यानं तिला भिंतीवर उभी केली. सूर्य मावळून गेला होता आणि आकाश काळपट किरमिजी झालं होतं. होड्या किनाऱ्याकडे परत येत होत्या. ती होड्यांकडे पाहत होती. मजेत टाळ्या वाजवून काहीतरी शेरे मारीत होती. तो तिच्याकडे पाहत होता. असली मुलगी असणारे आईबाप किती भाग्याचे, असं त्याच्या मनात येत होतं. नाहीतर आपण आणि आपला घाणेरडा धंदा, रात्रीची कामगिरी, त्या आठवणीनंच त्याला कसं तरी झालं. छे, या मुलीला ताबडतोब हातावेगळी करायलाच हवी. तुझ्याबरोबर कोण होतं? त्यानं तिला विचारलं. मंटू, वेला आहे मंटू. याहून अधिक काही तिला सांगता येईना. तू कुठे राहतेस? आमच्या घरी पोपट हाय, ती टाळ्या वाजवून म्हणाली. तिला पत्ता विचारण्यात अर्थ नव्हता. तो काळजीत पडला. एकदा त्याला वाटलं की सरळ पोलिसांत जावं आणि तिला त्यांच्या हवाली करावं. म्हणावं, ही मुलगी हरवली आहे, हिला घरी पोहोचवा, म्हणजे मग आपल्या डोक्यावरचा बोजा उतरेल. पोलिसांकडे नुसती हरवल्याची तक्रार आलीच असेल. पोलिसांकडे मुलगी हरवल्याची तक्रार आलीच असेल. पोलीस स्टेशनवर जाण्यासाठी त्यानं पाऊल उचललं आणि एकदम त्याच्या पोटात गलबललं. रात्री खून करणाऱ्या माणसानं त्याच्या 4 तास आधी पोलिसांना मुखडा दाखवावा हे जरा धाडसाचंच होतं. शिवाय स्वतःचं नाव पत्ता लिहून द्यावा लागणार. खुनाच्या ठिकाणी कुणी पाहिलं आणि नुसतं मिशनचं वर्णन दिलं तरी पोलीस सरळ आपल्या पत्त्यावर येणार. आता चांगलाच काळोख पडला होता. ती मुलगी चालून दमली. त्यानं तिला उचलून कडेवर घेतलं. आपलं मूल असतं तर रोज आपण हिला असं कडेवरून मिरवलं असतं, तो मनाशी म्हणाला. त्याला काय वाटलं कोण जाणे. त्याने पटकन तिचा एक पापा घेतला. मिची टोचली. तिने तक्रार केली. त्याला हसू आलं. रात्रीच्या कामगिरीची वेळ जवळ येत चालली होती. तेच विचार आता त्याच्या डोक्यात घोळत होते. सरावाची झाली तरी ही जबाबदारीची गोष्ट नीट जमायला हवी. कुठं एवढं तेवढं चुकलं तर फासावर लटकायची पाळी. आजूबाजूच्या कुणाच्या लक्षात राहू असं काही करायचं नाही. चेहरा शक्यतो दिसू द्यायचा नाही, पण मुद्दाम लपवायचाही नाही. ती बहुधा एकटीच येते म्हणे. टॅक्सीनं येते. टॅक्सी दारात सोडून लगबगीने घरात शिरते. एक हात तोंडावर, दुसऱ्या हातानं चाकू खुपसायचा. नेमका खोलवर. मुख्य म्हणजे नंतर क्षणभरही तिथं थांबायचं नाही. शर्टवर जिथं रक्त उडतं तिथं नेहमी तो एक फडके बांधायचा.
ताबडतोब त्या फडक्याची घडी, मिळेल ती पहिली टॅक्सी, घर गाठणं, इकडे तिकडे कुठं न भटकणं. ए मिचीवाला, आपण आईकडे जाऊया ना. कडेवरच्या मुलीनं त्याला जागं केलं. जाऊया, पण आई आहे कुठे तुझी? आई बुल्ल गेली. आता येणालाय चिमणीची किलबिल. हिला घरी पोचवलंच पाहिजे. तिची आई वाट बघत बसली असेल, पण आहे कुठे ती? चल ना, आईकडे चल. ती मुलगी हट्ट करीत राहिली. हो हो, जाऊया हं. तो तिला थोपटीत राहिला. ती त्याच्या खांद्यावरून रस्त्याकडे पाहत होती. मध्येच एखादी गंमत दिसली की हसत होती. त्याला वाटलं असंच चालत राहावं या मुलीला खांद्याशी धरून, तिला असंच थोपटत राहावं. आनंद आहे, गंमत आहे. हा रस्ता संपूच नये, काळ पुढे जाऊच नये. म्हणजे मध्यरात्र होणारच नाही. आपण त्या घराशी पोचणारच नाही. आपल्या हातून खून होणारच नाही. आपल्याला फक्त या मुलीवर माया करीत असंच राहता येईल सुखात. पण कल्पना करणं वेगळं. प्रत्यक्षात रात्र वाढत चालली होती. कामगिरीची वेळ जवळ येत होती. आपण आईकडे जाऊया हा त्या मुलीचा हेकाही वाढत होता. मधल्या वेळात त्यानं तिला चक्र घेऊन दिलं, शिटी घेऊन दिली आणि तिला गंमत वाटेल अशी बडबडही केली. शेवटी त्याला एक कल्पना सुचली. तो हिरवळीच्या जवळ गेला. इथंच कुठंतरी ती राहत असली पाहिजे. त्यानं तिथल्या दुकानामध्ये जाऊन पाहिलं. दुकानदारांना ही मुलगी कुठं राहते साधारण माहीत आहे का असं विचारून पाहिलं. काहींनी नुसती मान डोलावली, काहींनी सविस्तर व्याख्यानं दिली, पण सारांश एकच होता. कुणालाही ती कुठं राहते याचा अंदाज नव्हता. त्याहूनही वाईट म्हणजे काही जण त्याच्याकडे संशयाच्या चमत्कारिक नजरेने पाहू लागले. तेव्हा मात्र त्यानं तिकडून काढता पाय घेतला. थकून जाऊन तो एका दुकानाच्या पायरीवर बसला. त्याच्या पुढे 2 कामगिऱ्या पडल्या होत्या. एक मुलंबाळं असलेल्या आईचा खून करायचा होता आणि दुसरं एका मुलीला तिची आई शोधून द्यायची होती. त्याला स्वतःच्या नशिबाचा राग आला. भलत्या वेळेस ही गोड मुलगी मिळून उपयोग काय? ही वेळ असं नाजूक होण्याची नव्हे, हळवं होण्याची नव्हे. आता या मुलीची पाठ थोपटणाऱ्या या हातात थोड्या वेळानं रामपुरी यायचा आहे. तो नीट चालायला हवा असेल तर या हातानं इतकं मऊ होऊन चालायचं नाही. त्याला काही सुचेनासं झालं. शेवटी त्यानं विचार केला की आता या मुलीला आपल्याच घरी घेऊन जावं, रात्रीचं काम उरकावं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या जोमानं हिचा पत्ता शोधायला बाहेर पडावं. अर्थात रात्री पकडलो गेलो नाही तर, पण नाहीच जाणार. इतक्या दिवसांचा अनुभव, अंगातली चपळाई, शिताफी फुकट कशी जाईल? निदान या मुलीच्या नशिबानं तरी आपण आज पकडले जाणार नाही. तिला उद्या आई शोधून देता यावी म्हणून तो तिला घेऊन बसमध्ये चढला. बसच्या खिडकीतून बाहेरच्या गमतीजमती पाहताना मुलगी थोडा वेळ तरी आईला साफ विसरून गेली. तोही तिच्याशी गप्पा मारण्यात रमला. थोडा वेळ आपली काळजी विसरला. त्याच्या घरात कोणी म्हणजे कोणी नव्हते. शेजारी एक जोडपे राहायचे. त्यांना मुलबाळ काही नव्हते. शेजाऱ्याची बायकोही माहेरी गेली होती. सध्या तो एकटाच होता. त्यानं मुलीशी बोलता बोलता पटापट भात टाकला. सकाळचं दही होतं, भाजी होती. पोरीला काही गोड हवं म्हणून त्याने शेजाऱ्याकडून थोडा मुरंबा मागून आणला. स्वतःचं आणि मुलीचं पान वाढलं. काऊचिवच्या गोष्टी सांगत आणि मोरा पोपटांचे घास काढत काढत त्यानं मुलीला भरवलं आणि स्वतःही जेवून घेतलं. मुलगी आता घरी जाणं पार विसरली होती. त्याच्या मिशांना दहीभात लागलेला पाहून टाळ्या पिटीत हसत होती. जेवणानंतर त्यानं तिचं अंथरूण घातलं. शेजाऱ्याला बोलावून घेतलं. मी परत येईपर्यंत इथंच झोप आणि हिच्याकडे जरा लक्ष ठेव असं सांगितलं. शेजारी तयार झाला तशी तो बाहेर जाण्याची तयारी करू लागला. चपला घालताना मुलीनं अडवलं. तू कुठे चालला मिचीवाला?
त्याच्या पायाला मिठी घालून विचारलं. त्याच्या गळ्यात आवंढा आला. आपल्या पोटच्या मुलीनं तरी आपल्यावर इतका लोभ दाखवला असता का? कुठनं कुणाचे धागे जुळतात. इतकी गोड निष्पाप मुलगी, आपल्याला बाहेर जाऊ न देणारी, पाप करायला जाण्यापासून थांबवणारी. आपण हे इतके गलिच्छ आणि ही मुलगी इतकी निर्मळ. हिला कधी काळी आपल्याविषयी कळलं तर काय वाटेल? त्याच्या मनात तो नेहमीचा विचार पुन्हा आला. कशाला जगतो आहोत आपण? अधिकाधिक पाप करण्यासाठी? त्यानं तिला उचलून घेतलं, तिचे मुके घेतले, तिची समजूत काढली. मग येताना आईला घेऊन येशील? तिनं हे काक धरला. येताना आईला घेऊन येण्याचं कबूल करून तो गेला. महत् प्रयासानं त्यानं डोक्यातून त्या छोट्या मुलीचे विचार काढून टाकले. आधीच तिच्या पायी बराच वेळ मोडला होता. आजूबाजूला कुणी बघत नाही ना असे पाहून त्यानं खिशातला फोटो काढून पुन्हा पाहिला. त्या नर्तकीचं रूप नीट ध्यानात ठेवलं. बसमधून तो उतरला तेव्हा फक्त 10 मिनिटं बाकी होती. 5 मिनिटं त्यानं बिल्डिंगची लांबून पाहणी केली. बिल्डिंगला एकच दरवाजा असावा. 5 मिनिटं राहिली तेव्हा त्यानं रस्त्यावरून येणाऱ्या टॅक्सीकडे लक्ष ठेवायला सुरुवात केली. आली ही इकडे वळणारी टॅक्सी बहुधा तिचीच. तो रस्ता क्रॉस करून गेला आणि बिल्डिंगमध्ये शिरला. बिल्डिंगमध्ये निजानीज झाली होती. सारं शांत होतं. दूर कुणीतरी इंग्रजी गाण्याच्या रेकॉर्ड्स लावित होतं. जिन्यात पूर्ण काळोख होता. टॅक्सी थांबली. ती उतरली असावी. मध्ये 15 सेकंद गेले. ती टॅक्सी ड्रायव्हरशी काहीतरी बोलली. सँडल्स वाजले. रामपुरी खिशातून निघाला. ती दारातून आत आली. पातळ लखलखलं. तीच फोटोतली बाई. अंगावर उंची साडी. ती वळून अंगावरून जाऊ लागली. एक हात तोंडावर, दुसरा कुशीत. किंकाळी दबली. चाकू खिशात गेला. तो बिल्डिंगच्या बाहेर आला. बाहेर कुणाचीही चाहूल नव्हती. मघाची टॅक्सी दूर अंतरावर जाताना दिसत होती. तो झपाझप चालत नाक्यावर आला. मिळेल ती टॅक्सी पकडून घरी आला. घरी आला तेव्हा मुलगी झोपली होती, पण त्याच्या चाहुलीनं जागी झाली. त्यानं शर्ट बदलला. आधीचा शर्ट धुवायला टाकला. मग शेजाऱ्याला उठवून त्याच्या घरी पाठवून दिलं. मुलगी आता टकटकीत जागी होऊन त्याच्या हालचाली बघत होती. आई कुठं आहे? तू आणली नाहीस? तिनं समजूतदारपणाने विचारलं. त्याने ओशाळवाणं स्मित केलं. उद्या शोधू हं आपण तुझं घर. तू झोप आता. तो म्हणाला. तू नाही गाई कलत? तिनं विचारलं. आलोच मी. मला थोपत नाहीतल मी नाही गाई कलनार. ती अंथरुणातून उठून बसली, चक्क मांडी घालून. झोपण्यापूर्वी त्याचं एक काम बाकी राहिलं होतं. फोटो आणि चिठ्ठी जाळून टाकण्याचं. असल्या बाबतीत तो कधीच हैगय करीत नसे. धुवायला टाकताना शर्टच्या खिशातला फोटो आणि चिठ्ठी त्याने टेबलावर काढून ठेवली होती. तो टेबलाशी गेला. खिशातून आगपेटी काढली. ती जवळ घेऊन टेबलाशी उभी राहिली. तू काय करतो? तिनं विचारलं. एव्हाना त्यानं काडी पेटवली होती. त्यानं ती चिठ्ठीला लावली. एवढ्यात तिचं लक्ष फोटोकडे गेलं. तिनं तो उचलला. बरं तर बरं, नाहीतर काडीचा चटका बसला असता. फोटो, माझ्या आईचा फोटो. माझी आई असं म्हणत त्या फोटोचे मुके घेत ती खोलीभर नाचू लागली. सगळी खोली आपल्याभोवती गरगर फिरते आहे असं त्याला वाटलं. ती या मुलीची आई, जिच्या शोधात आपण वणवण भटकलो, तिला भेटून सुद्धा आपण या जगातून तिला नाहीसं केलं. आपल्या हातांनी आपण या गोड मुलीला पोरकं केलं. आता जगाच्या अंतापर्यंत जरी आपण तिला घेऊन तिच्या आईच्या शोधात फिरलो तरी ती कुठं भेटणार? मिचीवाला, तू ललतो. तिचा प्रेमळ प्रश्न आला. नाही बेटा, तू झोप. मी तुला थोपटतो. माझ्या
आईच्या फोटोला काली नाही लावायची, नाही लावणार नाही, पण तू आधी झोप. फोटो मुठीत धरून ती झोपली. तो तिला थोपटत राहिला. एवढं कसं आपल्याला सुचलं नाही? ही त्याच भागात तर राहत होती, तिथंच ती मिळाली. तिथूनच परत घरी येऊन आपण तिला ठेवून गेलो. योगायोग. पण म्हणून काय झालं? किती विलक्षण. आधीच हा फोटो तिच्या नजरेला पडला असता तर आपण काय केलं असतं? खून केला नसता. बॉसला सांगू शकलो असतो आपण, हा खून मी करीत नाही असं. असं कधीतरी सांगू शकू आपण? नाहीच, यापुढं कधीच नाही. कारण आपण केलेल्या पूर्वीच्या खुनाचा रेकॉर्ड आहे त्याच्याजवळ. आपण नाही म्हणायची खोटी. तो रेकॉर्ड आपल्यासमोर नाचविल. नाही, यापुढं आपल्याला कायमच खून करीत राहावं लागणार. कसलं हे भयंकर जीणं? का जिवंत राहायचं? केवळ आणखी पाप करण्यासाठीच? हिच्यासारख्या लहान मुलांना पोरकं करण्यासाठी? किती गाढ झोपली आहे. हिला पापाचा वाराही लागलेला नाही. आपल्यालाही असं शांत झोपता आलं पाहिजे. बराच उशीर झाला तरी शेजारी कसलीच हालचाल नाही. असं पाहून शेजारी जगन्नाथच्या बिऱ्हाडात आला. दार उघडच होतं. समोर ती छोटी मुलगी अजून शांत झोपली होती. लोळत लोळत कुठच्या कुठं गेली होती. तिच्या हातात एक चुरगळलेला फोटो होता आणि तिच्या पलीकडेच तो वेडावाकडा पसरला होता. काहीतरी विचित्र वाटलं म्हणून शेजारी पुढं गेला. त्याने वाकून पाहिलं. तो मरून पडला होता. त्याच्या उजव्या कुशीजवळ रक्ताचं थारोळं होतं. हाताजवळ रामपुरी उघडा पडला होता. शेजाऱ्यानं मुलीला उचललं आणि आपल्या बिऱ्हाडात आणून झोपवलं. दार ओढून घेऊन तो पोलिसांना फोन करायला गेला. परत आला तरी मुलगी झोपलेलीच होती. त्यानं तिला हलकेच जागं केलं. ती उठून बसली. तिनं डोळे चोळीत विचारलं, माझी आई कुठं आहे? एवढ्यात तिला टेबलावर ठेवलेला शेजाऱ्याच्या बायकोचा फोटो दिसला. ती धावतच त्या फोटोजवळ गेली. फोटो, माझ्या आईचा फोटो, माझी आई, माझी आई म्हणत ती त्या फोटोचे मुके घेत नाचू लागली. कथा समाप्त.